अभी मजा आएगा ना भिड़ो. कमल झाली कमलाची आली राणी हिन मारली मिठी मला त्या हिन मारली मिठी मला त्या हिन मारली. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्याच भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. तुम्हाला आता काय करायचे ते आपण आज कॅप्कट वरती व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आता काय करायचे ते बघा, न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्ट आपल्याला इथं क्लिक करायचे आणि त्याच्या आधी आपल्याला टेलिग्राम वर दिलेल्या त्या सेटिंग अप्लाय करायचे. मला जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल आणि त्या सेटिंग अप्लाय केले नसतील तर पहिल्यांदा टेलिग्राम वर जाऊन त्या सेटिंग बघा. पिन डायरेक्ट केलेला मेसेज आहे तो कॅप्कट आपण डाउनलोड करा आणि VPN पण डाउनलोड करा आणि ते व्हिडिओ त्या स्टेप बाय स्टेप पूर्ण करा. मग तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ समजेल. तर तुम्हाला काय करायचं आता, तर तुम्ही एक फोटो सिलेक्ट करून घेतो. तुम्ही पण कुठला फोटो सिलेक्ट करा. मी एक फोटो सिलेक्ट करून घेतो बघा. ऍड फोटो करून घेतो. लोडिंग येते वाच. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 1K झालेले आहेत आता, तर अजून 2K करायचे आहेत आपल्याला. तर बघा, तर बरोबर इमेज सिलेक्ट झालेला आहे. ओव्हरलीवर क्लिक करायचं. ओव्हरलीवर क्लिक केल्यानंतर ओव्हरलीवर क्लिक केल्यानंतर तो वाच तुम्हाला आवाज वेगळा येत असेल समजून घेतो. तो वाच बघा, इथं आपला बिटमार्क व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा. तर मी ऍड करून घेतो. तर ऍड करून घेतो व्हिडिओ ऍड घेतल्यानंतर मला काय करायचं, इमेजवर क्लिक करायचे. इमेजवर क्लिक करायचे आणि इमेज काय करायचे त्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत घ्यायचे. तर बिटमार्क व्हिडिओ आहे त्याच्या शेवटपर्यंत घ्यायचे आणि तिथे सोडायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे बघा, तर मागं तुम्हाला ऍड दिसत असेल ती डिलीट मारून टाकायची. डिलीट मारल्यानंतर बघा, बरोबर पद्धतीने दिसेल तुम्हाला. तर ठेवायचे तुम्हाला. आता काय करायचे, पहिल्या नेटवर यायचे. आता पहिल्या नेटवर आल्यानंतर तर ओव्हरलीचा ऑप्शन नाही, त्या शेजारी इफेक्टचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे. तर व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला कसं दिसतंय पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय टेलिग्राम चॅनलवर जावा. ती इफेक्ट तुम्हाला कसं ती दिसत सगळं ती सांगितलंय त्या व्हिडिओ मध्ये. बघा एकदा जाऊन. तर पोरो मध्ये जायचे. पोरो मधनं त्याच्या पुढच्या ह्याच्यात जायचे. ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये जायचे. गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिसेल. त्याच्यात दिसणार नाही, पोरो मध्ये दिसणार. माणसाला मला का माहित नाही का आपण रिस्टार्ट केले कॅप्कट, त्यामुळे इफेक्ट काय घावून झाले. आणि आपण हा व्हिडिओ लई दिवस झाले बनवून ठेवला होता, ते टाकायचा विचारला. त्यामुळे हा आता बघा, बघा कुठं जर दिसला तर इफेक्ट सांगा मला. हेअर टू फ्लेम प्रो लार्ज
3D स्क्वाड. काही 3D स्क्वाड नावाचा हा इफेक्ट द्यायचे. 3D स्क्वाड बोले तो इफेक्ट है. तर बरोबर चिन्ह क्लिक करायचे. इफेक्ट आला तर आला. 3D स्क्वाड. तुम्ही म्हणताला मग तुझं नेट चालू आहे कॅपकटचं ही बिल नाहीत का? तर बघा बरोबर द्यायचं किंवा व्हायचं. फोन लॅक मारतोय माझा. तर पुढे यायचे तुम्ही. तर बघा झाल्यानंतर काही इफेक्ट हा झालेला आहे, कन्फर्म झालेला आहे. काय करायचं तर बघा दोन्ही सोडायचे. तर याचे इफेक्टच्या ऑप्शनवर यायचे. बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये काय करायचे ते तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये थांबायचे. ट्रेंडिंग मध्ये गावला नाही तर प्रो मध्ये जायचे, नाही तर क्लोन मध्ये जायचे. तर गावला म्हणजे गावच. तर बघा तर इफेक्ट आता बघा इथं बघा दिसते इफेक्ट. इथं कुठला देऊ इफेक्ट सांगा तुम्ही, चूज करा ते इफेक्ट. आपण चूज बेस करू काय बसू नका, मी सांगतो ते इफेक्ट. खाली स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करायचे. तर व्हिडिओ कोण बघत असेल तर समजून प्रो मध्ये जायचे. प्रो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, प्रो मध्ये गेल्यानंतर तेव्हाच काय नेटचा प्रॉब्लेम जातो. कारण आपण इथे मोबाईल आपल्याला लॅग झाला त्यामुळे दावत असेल ते. तर मी इफेक्ट आहे का बघतो. इलेक्ट्रिक शॉक, Horizon, light thrills. Impact आवडतो उद्या. तर फ्रॅगमेंट क्लोन पहिल्याच नंबरला आहे म्हणजे तोच इफेक्ट द्यायची. फ्रॅगमेंट क्लोन. फ्रॅगनेट नाही फ्रॅगमेंट. नाहीतर तुम्ही काय तर माणसाला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा हा बॉडी इफेक्ट द्यायचे. बॉडी म्हणजे बॉडी वर जो चढतोय असं कसं बघा. त्यानंतर बघा इथं झाल्यानंतर इथपर्यंतच ठेवायचं. बघा त्यानंतर याकडे की मी सोडायचे. तर बघा इथं जायचे. इथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे. व्हिडिओ बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. ग्लोईंग लाईन्स मध्ये जायचे. तर ग्लोईंग लाईन दिसते का बघा, नाही दिसत. त्यासाठी आपण आता चुकून बाहेर गेलेलो तर वाईच थांबायचे तुम्हाला. मी बारीक साईज घेतो, पुढे जातो, मोठं करतो. बघा इथं कुठं इफेक्ट आपला झाला आपला. इथं आता पुढच्या एक इमेज सोडायचे. आपला झाला इथं त्याच्या पुढे जायचे. तो इमेज सोडायचे. ह्या इमेजवर ह्याचे थांबायचे. इफेक्ट मध्ये जायचे. इफेक्ट मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट आपला बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्स मध्ये जायचे. ग्लोईंग लाईन्स मध्ये गेल्यानंतर बघा सगळं दिसत असेल. मागाशी आपण नीट अप्लाय केल्यानंतर दिसत नव्हतं बघा, दिसत असेल. फक्त आपल्याला कुठला द्यायचा आहे तर मी आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला वेगळा दिसतंय इफेक्ट, वेगळा जाणार इफेक्ट कारण आपल्याकडे इफेक्ट शिल्लक नाहीत. ओरा नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. आवरा
तुम्ही म्हणता असाल आवरा पटकन. परत डबल तुम्ही आता काय करायचे, हे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथं बघा लय लांबडा गेलाय. तर हे पुढचा इमेज सोडायचा. तर डबल काय करायचे तर इथं याचे शेवटचा इमेज नाही हो, त्यामुळे तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक शॉक देऊया आपण का ऑरा देऊया डबल. तर तुम्हाला काय करायचे, टोटेम लाइटिंग बॉटम नावाचा हा इफेक्ट द्यायचे. बॉडी इफेक्ट. तर बॉडी इफेक्ट ऑन होतो. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे असू दे तरी समजून घ्या. व्हिडिओ व्हायचं मोठा झालाय तरी काय हा घेऊया आपण. तर तुम्ही म्हणत असाल शेवटला इफेक्ट द्यायचा कुठला, तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे तो कमेंट सांगा. तो कॅमेरा आणायचे जोडायचे. कॅमेरा जोडायचा नाही भाऊ, तो इफेक्ट द्यायचे आपल्याला. व्हिडिओ इफेक्ट मध्ये द्यायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघा खाली घ्यायचे. ट्रेंडिंग मध्येच इफेक्ट आहे तो, खाली घ्यायचे. खाली मागाशीच आपल्याला तुम्हाला दिसते असं कॅमेरा नाही दिसत वाटतं कॅमेरा. तर वर जायचे, प्रो मध्ये जायचे. प्रो मध्ये गेल्यानंतर इथं बघा इफेक्ट आपला दिसले तुम्हाला सगळे. त्यात तुम्हाला कॅमेरा नावाचा ऑप्शन हुडकायचे. साय चेस नावाचा हा व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. इथं व्हिडिओ तासा काळ पूर्ण झालेला आहे. झालेला बघा व्हिडिओ पूर्ण सगळा. व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओला तुम्हाला आता काय करायचे, तर इथं बघा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला काय करायचे, इथं एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. तर दिसेल नसेल तुम्हाला दुसरा इमेज आपण ते इफेक्ट अप्लाय केला तो काढायचे आणि हा इफेक्ट द्यायचे. त्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट करण्यास सुरुवात होईल. आपला आजचा व्हिडिओ असा संपलेला आहे. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा. धन्यवाद.